संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटनेची कार्यकारिणी बैठक यशस्वीरित्या संपन्न। इचलकरंजी येथील भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय पत्रकार संपादक संघटनेच्या वतीने बैठक घेण्यात आली। तसेच मान्यवरांनी आपले विचार मांडले व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम सिंगाडे यांनी महत्त्वाचेच विषय हाती घेतले। तसेच केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा व पोलीस मित्र संघटनेच्या महिला पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा आणि राष्ट्रवादी युवती उपाध्यक्षा कुमारी मोनिका जाधव यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आज इचलकरंजी येथील केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटनेची बैठक घेण्यात आली। सदरची ही बैठक प्रहार न्यूजचे उपसंपादक तथा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नागराज हजारे यांनी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम सिंगाडे यांच्या अध्यक्षाने घेतली होती। या बैठकीवेळी नागराज हजारे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाले की आज आपला भारत देश स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली। आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा यासाठी अनेक महात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, तर कित्येकांनी तुरुंगवास देखील भोगला आहे। त्या सर्व महात्म्यांना अभिवादन करून नागराज हजारे यांनी कार्यक्रमाची पुढील सूत्रे जनतेचा अधिकारनामा चे मुख्य संपादक संदीप पाटील सर यांच्याकडे सोपवली। यावेळी संदीप पाटील सर यांनी आजच्या कार्यक्रमास आलेले सेवानिवृत्त जवान शिवाजीराव चव्हाण यांच्याशी संवाद साधताना म्हणाले की आम्ही केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटना एक विशेष उद्देशाने स्थापन केली आहे। समाजात पत्रकार म्हणून काम करत असताना अनेक पत्रकारांना समानतेची वागणूक मिळत नाही। बऱ्याच पत्रकारांवर जीवघेणे हल्ले केले जातात। अनेक युवक युवतींची पत्रकार म्हणून काम करण्याची इच्छा असताना त्यांना कुठेही संधी उपलब्ध नाही। शासन दरबारी प्रत्येक व्यवस्थेसाठी योजना राबवल्या जात असताना पत्रकारांसाठी कोणत्याही प्रकारची योजना शासन दरबारी राबवली जात नाही। यासाठी आपल्या केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटनेच्या माध्यमातून अशा बऱ्याच गोष्टींसाठी प्रयत्न करता यावे यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे। समाजातील काही संघटना तळागाळापासून काम करत असताना त्यांच्या विचारांची प्रामाणिकपणे प्रसार व्हावा यासाठी आमची संघटना मोठ्या उत्साहाने काम करते, असे अनेक उद्देश यावेळी संघटनेच्या माध्यमाशी बोलताना जनतेचे अधिकार नामाचे मुख्य संपादक संदीप पाटील आपल्या मनोगतातून सांगत होते। यावेळी सदरच्या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त जवान शिवाजीराव चव्हाण, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम सिंगाडे, जनतेचा अधिकार नामाचे मुख्य संपादक संदीप पाटील, ग्रामदेवताचे मुख्य संपादक सकाराम जाधव, प्रहार न्यूजचे उपसंपादक नागराज हजारे, प्रीतीताई कोळी, वंदनाताई कोरे, मोनिकाताई जाधव, हातकणंगले प्रतिनिधी मधुताई धनोडे, उस्ताद न्यूज चॅनलचे उपसंपादक रुपालीताई चव्हाण, हातकणंगले तालुका प्रतिनिधी विनोद धनोडे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार प्रीती कोळी यांनी मानले। ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव, इचलकरंजी।